आणि आता मी केली शेंगदाण्याची चटणी. ह्यांचं झालं आवरून. त्यांनी कपडे घातले आणि निघालात बघा. आता शेंगदाण्याची चटणी केली. शेंगदाणा भाजलं, लसूण भरपूर टाकलाय आणि मसाला टाकलाय. त्यात मसाला लय भारी बघा, चटणीपेक्षा मसाला टाकला, चव लागते बघा ह्याची. आणि मीठ टाकायचं होतं म्हणून भरलेली चटणी परत काढली वाटीत आणि परत मीठ टाकून त्याला खलवलं. सगळं काम हे झालं बघा. कपडे धुतले, भांडी घासते, निम्मी अर्धी भांडी लावली, पण निम्मी तशीच आहेत. भाजलं हाताला. आणि राधूला भूक लागली होती. सकाळी काय भाजी काय केली नव्हती. राधू म्हणजे मम्मी भूक लागली. दुपारचा टायम आहे बघा, 2 वाजलेत. आता पोहे केल्यात ह्या दोघा तिघाला, सगळेच खात्यान म्हणून थोडं जास्त केलंय. आणि ही मागती, ऐ केस किती वाढलात, केस कापायची का, पोहे पाहिजे वे. नाही म्हणाय मान हलती तेवढी. आणि हे तर राधूसाठी गरम पाणी. चला देते खायला तुम्हाला, चला. हात धुतला का, खेळत होता बाहेर, धुतला ना, बघू. खावा, नीट बस, गाडीवर नको बसू. राधू मांडी घालून बस. टीव्हीच्या नादीत बघते, मालिका लावले इकडं. नीट बसा एका जाग्याला. मगाशी ह्यांनी बघा झोपलं होतं आणि परत मी शाबू टाकला भिजायला, कारण भरपूर शाबू होता घरात. असं एरीवारी काय करत नाही. आणि काल शनिवार होता, त्यात काय टाकलं नाही, बटाटा मिरची काय कुठून टाकलं नाही. नुसती मिरची टाकली, मीठ आणि शेंगदाणे. मिरची पण नुसती आपली टाकायची म्हणून टाकली. आणि हे तर बघा राधू झोपली, शाळेतनं आली, पोहे खाल्लं, जेवण केलं. म्हणजे थोडंसं पोटात दुखतंय, कसं तरी होतंय, म्हणून म्हणलं आराम कर थोडा. शाबू करून झालाय, घेतलाय ताटली, देते त्यांना लय आवडतो म्हणून असंच केला होता. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा सकाळपासून काय व्हिडिओज घेतला नाही. स्वयंपाक करत होते, भांडी हे होते भरपूर घासाय. उशिरा उठले, रविवार पण आहे आज. पण उशिरा उठल्यावर उशीर झाला. आणि ह्यांनी पण आज जायच्यात पुण्याला. त्यांचं जेवण हे झालं मगाशीच. आणि बाहेर गेला तो ओमला घेऊन बारामतीमध्ये कसले लेझर लाईट आणायची. आल्यापासून लाईट करतोय. म्हणलं आता चपात्या पण जास्त केलं हात. म्हणलं ह्यांनी चालल्यात पुण्याला, द्यावं म्हणलं चपात्या आणि भाजी. मुगाची भाजी येतं बघा, ह्यात भरली या छोट्या डब्यात. म्हटलं आता दुसरा डबा तर नाही स्टीलचा द्यायला. ह्यात भरली आणि चपात्या, 2-4 चपात्या आणि बाजरीची भाकर केली होती. त्यांनी अर्धीच खाल्ली. भूक नव्हती काय माहिती. ती पण अर्धी भाकर टाका म्हणलं. वाटत आहे एक भाकर करा बाजरीची, खात्यात का नाहीत काय माहिती. चपात्या ठेवात आणि भाकर करून द्या वाटतं. पण बुट पुसायला लावलाय. आता बुट पुसत बसली की भाकर करायची राहते, भाकर केलं की बुट पुसायचा राहतोय. त्याच्यामुळं काय करत ते कळा नाही. चला आता डबा बांधते आणि मग एखादी भाकर करते. ह्यांनी नाही आलं तोपर्यंत. त्यांना आवडते बाजरीची भाकर. रात्रीच बाजरी दळून आणली, अर्धीच खाल्ली. तेवढ्या चपात्या आणते, भाकर बांधते. त्यांचं मित्र पण आहेत ते, तर त्याच्यामुळं खात्यान दोघंजण. आणि आमटी पण केली होती, त्यांना आमटी आवडते मुगाची बघा. आणि सुक्की त्यातलीच भाजी मुगाची केली. त्यांचा बोट पुसला आणि 2 भाकरी केल्या. इथं बघा इथं टाकली, गार करायला ठेवली. आणि एक छोटी तव्यामध्ये आहे. म्हणलं एवढा 2 भाकरी आणि 3 चपात्या. त्यातली 1 चपाती काढली, 3 चपात्या टाकूनच म्हणून त्यात आणखीन थोडा तुकडा टाकला अर्धा. काय माहिती एवढं खात्यात का नाही ते पण. भाकरी आहे म्हणल्यावर खात्यात. त्यांना आवडते बाजरी भाकरी, त्यांच्या मित्राला पण आवडते. म्हणलं देवाच भाकर करून. आणखीन काय आलं नाही तर येतलंच. आता छोटीच केली, म्हणलं ले पण नको द्यायला, उगाच नास करायची आणखीन. आणि मोठी भाकर अशी एवढी. थोडंसं जेवण केलं आणि म्हणलं आता धुणं भांडी करून घ्यावं. तर बराच उशीर झालाय बघा. ह्यांनी पण आणखीन काय आलं नाही. तर ओमला घेऊन गेला तिकडं बारामतीमध्ये. सायकलच आणायची म्हणतोय, लेझर लाईट ते आणायची करतोय, हट्टच लावलाय. आणि ती गेला तर आणायला. आता बघू किती वेळ लागतोय काय माहिती नाही. आता मी घेते धुणं भांडी करून आवरून. मळमळतंय कशाने काय माहिती, राहण्याचं हॉस्पिटलला जायचं होतं. ह्यांनी म्हणलं थांब 2 दिवस, परत महागारी आल्यावर जाऊ म्हणलं. आता काय माहीत कधी नेतात. आणि राधू पण नाही इथं आणि दुर्गा पण नाही. सकाळी आंघोळ्या घातल्या होत्या राधाला, दुर्गाला, ओमला. आणि परत आपा आले होते बघा नुकतंच. आणि राधाला आणि दुर्गाला घेऊन गेला तिकडल्या घरी. आणि मग आपा म्हणलं मी जाणार आहे देवाला तिकडलं. कुठल्या तरी देवीचं नाव घेतलं. दुधले काका आहेत ना, त्यांच्या घराकडं बघा तिकडं कुठंतरी आहे.
म्हणलं तिथं फरक पडतो त्या देवाला गेल्यानंतर. पाया पडून आणतो म्हणलं दुर्गाला आणि राधाला. म्हणजे राधालाच न्यायचं आहे, दुर्गाला तिथं घरी ठेवली म्हणून नेली. म्हणलं होतं दुर्गाला राहू द्या रडण, पण नेली तिकडल्या घरी. नेत्यात, रोजच नेत्यात आणि परत आणून सोडतात. थोडा नेत्यात, खेळवत्यात, आणतात परत इथं. आणि आपा परत 4 वाजता कामाला जातात. येणंच बघा दुर्गा. आता मी घरी एकटीच आहे. म्हणलं की हो कणा ओरकून सकाळी पोराला आंघोळ्या हे घातल्या होत्या, मेकअप केला होता, उरकलं होतं पोरांचं. तिकडं गेलं सकाळच्या पारी. तर आता सागर पण आलतं, शंभून सागर. ती पण कुठल्या तरी देवाला जायचं होतं, सांगत होतं बघा. म्हणलं आपा आणि राधा इथंच आहेत, आणखी नाहीत गेली. विचारलं होतं ना मी, गेल्यात का आहेत देवाला. आहेत म्हणलं इथं. ही वेगळ्या देवाला चालल्यात आणि ते वेगळ्या देवाला चालल्यात. काय कळाना, सगळी संकटच निघालं. तर पसारा आवरते. ओमनी रग मगाशी अंगावर घेतली होती सगळ्या राडाचं, इथं आवरते आता पसारा. आणि ह्यांना म्हटलं येताना मला गोळ्या आणून द्या तेवढ्या, म्हणजे तेवढंच बरं वाटतं. चोकून खायची गोळ्या असते बघा, मळवायला लागल्या त्याने मला जरा 2-3 तास आराम भेटतो. पोटात गासभर खाल्लेलं पण जिरतं बघा, राहतं. मग ते गोळ्या आणतो म्हणलं येताना, बरं वाटतं त्या गोळ्याने. परत हाय असं त्रास चालू होतो बघा. जवळ ते गोळी खाईन तेवढं बरं वाटतं बघा. मला वाटलं ह्यांनी चाललं, दुसरंच गाडी होती. आता आठवलं बघा, मग अशी मला ह्यांनी म्हणलं होतं शर्टाला इस्त्री कर. ते शर्ट मला कुठं दिसणार. आणि तर ह्यांनी बॅगमध्ये कपडे पण टाकलं तर, पण ते 2 शर्ट कुठेत काय कळनाच, हुडकावं लागतं. इस्त्री कर म्हणत होतं 2 शर्टाला, काळा एक आहे आणि दुसरा एक जांभळी कलरचा एक आहे. मग कुठं आहे कोणाष्टक बघावं लागेल. चला इस्त्री करून देते काय, तर आठवलं. तरी म्हणलं कुठं दुसरा कुठं गेला काय माहिती. काय करते? कटिंग करून आली पप्पा संग. तिकडल्या घरी गेलतात तुम्ही? तिथनं घेऊन गेला का ह्याला? ओमची पण कटिंग केली आणि दुर्गाची पण. बघू राधू गेली का देवाला? मग अशी सागर आलतो गाडी न्यायला, देवाला जायचंय म्हणून. ओमा ओम राहू तरी मग डोकं धुवायला चल ना, कटिंग केली चल. तर त्यांच्या कपड्याला इस्त्री केली बघा. आणि इस्त्री करत होते त्या टायमाला छान आलं. रात दुर्गाची आणि ओमची कटिंग करून आणली बघा. आणि आता मी केली शेंगदाण्याची चटणी. ह्यांचं झालं आवरून, त्यांनी कपडे घातले आणि निघाल्यात बघा. आता शेंगदाण्याची चटणी केली. शेंगदाणा भाजलं, लसूण भरपूर टाकलाय आणि मसाला टाकलाय. त्यात मसाला लय भारी बघा, चटणीपेक्षा मसाला टाकला, चव लागते बघायची. आणि मीठ टाकायचं होतं म्हणून भरलेली चटणी परत काढली वाटीत आणि परत मीठ टाकून त्याला खलवलं. आता म्हणलं भरावं. आणि भाकरी आणि चपाती टाकली बॅगमध्ये. नको म्हणतात पण त्यांना न विचारताच टाकली. म्हणलं बाजरीच्या भाकरीवर चटणी चांगली लागते एवढी. आणि ह्याच्यामध्ये थोडं ठेवले.